भाऊ थांबा बरं, काय नाव आहे तुमचं? मा ईश्वर वैद्य. कोणत्या गावला राहता? शिंगुरीले. तहसील बहुधा. जिल्हा नागपूर. तुम्ही का अपंग आहे का? हो पाय ना. आता कुठून येऊन राहिले आणि कुठे चालले आता? आता इकडे चाललं शिंगुरी बोरील गावले. आणि आले कुठून? आलो रामटेक भोजापूरहून. ते तर इथून 20 किलोमीटर आहे. हो. तर ह्याच असं पैदल पैदल? नाही सायकल चालवतात. पण तुम्ही तर अपंग आहे ना, मग कसं सायकल चालवता? अपंगाती एका पायानं. एक पाय. पाहिजे. सायकल आम्हाला भेटायला पाहिजे, गरीब माणसाले. आम्ही अपंग आहोत, गरीब माणूस आहोत. तर मित्रांनो, हे बोरी सिंगोरी मौदा तालुक्यातील एक गरीब व्यक्ती आहे. मला इथं भेटले रामटेकवरून. याचं गाव 30 किलोमीटर आहे. ते इतक्या भर उन्हात चालले, अपंग आहे. सगळ्यांना गाड्या बिड्या भेटतात, ही रिक्षा म्हणा, ही सायकल, मोटरसायकल. पण या बिचाऱ्या माणसाला काहीच नाही. म्हणून मी त्याला विचारलं कुठून कुठे चालला, तेव्हा माहीत पडलं का हा आहे. माझी विनंती आहे सरकारला आणि त्यांच्या क्षेत्रातले जे कोणी जनप्रतिनिधी आहे का, या माणसाला पहा तुम्ही, अपंग आहे हा, आणि सायकल पहा त्याची कशी आहे, पैडल नाही, काही नाही. अशा परिस्थितीतल्या माणसाला त्यांना ई रिक्षा किंवा काहीतरी शासनाने द्यायला पाहिजे असं मला वाटते. तरी हा माझा व्हिडिओ शासनापर्यंत जायला पाहिजे आणि त्या बिचारायला एखादी गाडी, काहीतरी ई रिक्षा वगैरे भेटायला पाहिजे. हे माझी या माध्यमातून विनंती आहे.